सोलापुरातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा कल्पतरुकार कैवल्यवासी लगो काकडे स्मृती पुरस्कार यंदा दैनिक दिव्य मराठी सोलापूर आवृत्तीच्या वरिष्ठ बातमीदार अश्विनी तडवळकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत तळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। पुरस्कार वितरण कार्यक्रम शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात अॅम्फी थिएटर येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे। गेल्या 18 वर्षापासून संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्पतरू आणि आनंद वृत्त या सोलापुरात आद्य साप्ताहिकेचे संपादक कैवल्यवासी लगो तथा तात्यासाहेब काकडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो। 5000 रुपये रोख, संशोधन शिष्यवृत्ती, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। याचवेळी दैनिक सकाळ तनिष्का विभाग प्रमुख रजनीश जोशी यांचा पत्रकार आणि लेखक या नात्यानं पुस्तक लेखनाबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे। हा पुरस्कार वितरण कार्यक्रम ज्येष्ठ पत्रकार आणि अॅनालायझर या चॅनलचे संपादक सुशील कुलकर्णी यांच्या हस्ते आणि जिल्हा सहकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुशील कुलकर्णी यांचे बदलत्या युगाची माध्यमे या विषयावर व्याख्यानही होणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।